कारक प्रकरणामध्ये तीन गोष्टी येतात. एक येतं कारक, एक येतं विभक्ती आणि एक येते उपपद विभक्ती. आता कारक एकूण किती आहेत? नेमकं कारक म्हणजे काय असतं? त्याची व्याख्या दिलेली आहे. कोणताही शब्द असू द्या, एक वाक्य असतं. वाक्य जे तयार होतं ते तीन गोष्टींपासून तयार होतं. कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर प्रत्येकामध्ये क्रियापद असतं फिक्स. आता त्या क्रियापदाचा त्या वाक्यातील शब्दांसोबत जो संबंध असतो किंवा वाक्यातील शब्दांचा क्रियापदासोबत जो संबंध असतो त्याला आपण कारक संबंध म्हणतो. वेगवेगळे आता वाक्यामध्ये जे शब्द येतात, क्रियापद फिक्स असतं, क्रियापदाशिवाय वाक्य तयार होत नाही. मग क्रियापदाचा त्या वाक्यातील शब्दांसोबत जो संबंध येतो त्याला आपण कारक म्हणतो. त्या ठिकाणी मग कारकच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तीन व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक क्रियाजनकत्वम कारकम, म्हणजे जे क्रियेला जन्म देते ते कारक. दुसरी व्याख्या आहे त्याची क्रियाम अन्वयेति इति कारकम, क्रियेशी ज्याचा संबंध आहे ते कारक किंवा क्रियेच्या मागोमाग क्रियेशी संबंध असणारे ते कारक. आणि तिसरी व्याख्या येते त्याची कारकची निष्पादकत्वम कारकम, क्रियेच्या उत्पत्तीमध्ये जे कारण असतं त्याला कारक म्हणतात. क्रियेशी ज्याचा प्रत्यक्ष संबंध असतो त्याला कारक म्हटलं जातं. आता हे कारक किती प्रकारचे असतात? तर कारकचे प्रकार दिलेले आहेत. खाली जो श्लोक दिलेला आहे त्याच्यामध्ये कारकचे प्रकार दिलेले आहेत. याच्यापैकी ही व्याख्या लक्षात ठेवायची. क्रियाजनकत्वम कारकम, क्रियेला जे जन्म देते त्या कारक किंवा क्रियेशी ज्याचा संबंध असतो ते कारक. क्रियामन्वयते ते कारक. आता कारक किती प्रकारचे आहेत ते इथे ते श्लोक दिलेला आहे. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैव च अपादान अधिकरणम इत्याहु कारकानि षट. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैव च. कर्ता, कर्म आणि करण. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण असे एकूण 6 कारक आहेत. हा श्लोक जरी लक्षात ठेवला तरी कारक लक्षात राहतात सगळे. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैव च अपादान अधिकरणम इत्याहु कारकानि षट. किंवा असं पण कारक किती ते लक्षात राहून जातात. हे 6 कारक आहेत. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. प्रत्येक कारकाचं क्रियेमध्ये, वाक्यामध्ये वेगवेगळं काम असतं. तर याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये कारक आणि विभक्ती या दोघांचा जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरं, प्रत्येक विभक्तीची उपपद विभक्ती सुद्धा आपल्याला बघायची. उपपद विभक्ती म्हणजे कारक सोबत विभक्तीचा जो संबंध आहे तो तर आहेच, पण अदर दॅन जी विभक्ती इतर कोणकोणत्या ठिकाणी वापरली जाते त्याला उपपद विभक्ती म्हणतात. किंवा एखाद्या विशिष्ट धातूला किंवा नामाला विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते त्याला उपपद विभक्ती म्हणतात. जसं काल आपण एक बघितलं, काही अव्ययांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा होती. कोणते अव्यय होते ते? अव्यय प्रकरणामध्ये बघितलं होतं. काही अव्यय अशी होती की त्यांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा होती. कोणते अव्यय होते बरं? विना, ऋते, हम्म, सह, हम्म, युगपत, सह, साकम, सार्धम. विना अव्ययाला कोणकोणत्या विभक्तीची अपेक्षा होती? द्वितीय, तृतीय, पंचमी. द्वितीय, तृतीय आणि पंचमी. नंतर ऋते अव्ययाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा होती? पंचमी. पंचमीची. सह, साकम, सार्धम यांना तृतीय. तृतीयाची अपेक्षा होती. म्हणजे आता हे जे अपेक्षा बघितल्या आपण, ज्या विभक्तींची अपेक्षा होती अव्ययांना, आता ते विभक्तींमध्ये त्या अव्ययांचा समावेश येणार. म्हणजे उपपद विभक्ती ज्यावेळेस आपण बघणार उपपद विभक्तीचे नियम, त्यावेळेस ते अव्यय त्या विभक्तीच्या नियमांमध्ये येणार. ठीक आहे. आता पहिली विभक्ती येते प्रथमा विभक्ती. कारक येतं कर्ता कारक. प्रथमा विभक्ती आणि कर्ता कारक.
आता त्याचं सूत्र दिलेलं आहे. आता प्रथमा विभक्ती कुठे कुठे होते त्याचं ते सूत्र दिलं. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. आता हे कारक प्रकरणामध्ये हे जे सूत्र दिलेले आहेत ना, हे सूत्र आणि वृत्ती लक्षात ठेवायचे आहेत, कारण की याच्यावरती 5 मार्काचे MCQ आहेत आणि ते MCQ सूत्र, वृत्ती किंवा उपपद विभक्ती अशा याच्यावरती येऊ शकतं. तर यामध्ये या सूत्रामध्ये प्रथमा विभक्ती कुठं कुठं वापरायची ते सांगितले. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. म्हणजे काय, तर पहिले प्रातिपदिक अर्थ सांगायचा असेल त्यावेळेस. आता प्रातिपदिक म्हणजे काय, तर आपण शब्द बोलतो. देवः देवौ देवाः प्रथमा, किंवा माला माले मालाः प्रथमा, किंवा मग कवी कवी कवयः प्रथमा. आता हे जे शब्द बोलतोय आपण, तर हे शब्द बोलण्याच्या आधी एक त्याचा मूळ शब्द असतो. जसं कवी कवी कवयः प्रथमा, हे तर रूपच आले प्रथमा विभक्तीचे, पण त्याचा मूळ शब्द आहे कवी. देवः देवौ देवः हे रूप आहेत प्रथमा विभक्तीचे, पण त्याचा मूळ शब्द आहे देव. माला माले मालाः हे रूप आहेत प्रथमा विभक्तीचे, त्याचा मूळ शब्द आहे माला. तर हे जे आहेत देव, वन, माला किंवा कवी, हे सगळे प्रातिपदिक आहेत. देव, वन, माला, कवी हे सगळे प्रातिपदिक आहेत. प्रातिपदिक म्हणजे असे शब्द ज्यांना कोणते धातू पण नाही आहेत, प्रत्यय पण नाही आहेत, पण त्याला काहीतरी अर्थ आहे, त्यांना प्रातिपदिक म्हटलं जातं. आता देव हा कोणता धातू नाही आहे, वन हा धातू नाही आहे, माला हा धातू नाही आहे, तर हे, आणि यांना कोणता प्रत्ययसुद्धा लागलेला नाही आहे. म्हणजे प्रत्यय लागल्यावरती ते विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर जे त्या विभक्तीमध्ये चालते. आता सध्या नुसते ह्या कंडिशनला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय नाही आहे देवला, वनला, मालाला, किंवा कोणत्याच प्रकारचा तो धातू पण नाही आहे, पण अर्थ आहे. देवला अर्थ आहे. वन म्हणजे फॉरेस्ट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, किंवा मराठीमध्ये रान म्हटलं जातं त्याला, तर तो अर्थ आहे. माला म्हणजे माळा मराठीमध्ये म्हटलं जातं, तो अर्थ आहे त्याला. तर यांना अर्थ आहे. हे धातू पण नाहीत, प्रत्यय पण नाहीत, पण यांना अर्थ आहे, म्हणून यांना म्हटलं तर प्रातिपदिक, किंवा त्यालाच आपण सोप्या भाषेत म्हणतो मूळ शब्द. तर मूळ शब्द म्हणजेच प्रातिपदिक. तर ह्या प्रातिपदिकाचा ज्यावेळेस अर्थ सांगायचा असतो, अर्थ दाखवायचा असतो, त्यावेळेस त्याला प्रथमा विभक्ती येते. तर त्याच्यासोबतच प्रातिपदिकार्थ दाखवण्यासोबतच लिंग, वचन आणि परिमाण हे ज्यावेळेस दाखवायचे असतात, त्यावेळेस सुद्धा प्रथमा विभक्ती वापरली जाते. प्रातिपदिकचा अर्थ दिलेला आहे, जो धातू पण नाही, प्रत्यय पण नाही, पण त्याला काहीतरी अर्थ आहे, असा शब्द म्हणजे प्रातिपदिक. हे लक्षात ठेवायचं. एक प्रातिपदिकाचा अर्थ सांगायचा असेल त्यावेळेस प्रथमा येते, आणि लिंग, परिमाण आणि वचन सांगायचं असेल त्यावेळेस प्रथमा विभक्ती येते. लिंग मात्रे प्रथमा म्हणजे काही शब्द असे असतात ना, की त्यांना ते तीनही लिंगांमध्ये असतात. मग त्यावेळेस त्या शब्दाचं प्रयोग म्हणजे ज्यावेळेस आपण प्रयोग करतोय वाक्यामध्ये, त्याचा लिंग नेमकं कोणतं आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला त्याची प्रथमा विभक्तीचं रूप महत्त्वाचं असतं. जसं तट शब्द आहे, तट शब्द तीनही लिंगांमध्ये. तर नुसतं तट म्हटल्यावरती कोणत्या लिंगामध्ये त्या शब्दाचा प्रयोग केला हे नाही कळत, म्हणून आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये त्याची रूपं माहिती असली पाहिजे. तटः, तटी आणि तटम हे त्याचे प्रथमा विभक्तीचे रूप आहेत. आता याच्यावरून आपल्याला हे प्रथमा विभक्तीच्या रूपांवरून कळतं की नेमकं कोणत्या शब्दाचं कोणतं लिंग आहे. जसं तटः म्हटलं तर तटःचं लिंग कोणतं येईल? कोणतं लिंग पुल्लिंगी. असेल? पुल्लिंगी, पुल्लिंगी. बरोबर. तटी शब्दाचं लिंग कोणतं असेल? स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. आणि तटम शब्दाचं लिंग कोणतं असेल? तटम, नपुंसकलिंगी, बरोबर. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. म्हणजे आपल्याला नसतं प्रथमा विभक्तीच्या रूपांवरून आपल्याला कळालं की ते कोणत्या लिंगाचं कोणतं रूप असू शकतं. तसंच सुंदर हे जे विशेषण आहे, सुंदर विशेषणचं पण तसंच आहे. जर का सुंदर
नसतं सुंदर म्हटलं तर त्याच्यावरून कळत नाही. सुंदरः, सुंदरा, सुंदरा किंवा सुंदरी आणि सुंदरम असे 3 त्याचे रूप केले तर त्याच्यावरून आपल्याला त्याचं लिंग लक्षात येतं. आता सुंदरः म्हटलं तर कोणत्या लिंगामध्ये आला तो शब्द? सुंदरः पुल्लिंग. पुल्लिंगमध्ये. सुंदरा हा शब्द कोणत्या लिंगात आहे? स्त्री. स्त्रीलिंग. स्त्रीलिंगमध्ये. आणि सुंदरम हा शब्द नपुंसकलिंग. नपुंसकलिंगी. तर ही लिंगमात्रे प्रथमा म्हणजे कोणत्या शब्दाचं प्रयोग ज्यावेळेस वाक्यात प्रयोग होतोय त्यावेळेस त्या शब्दाचं लिंग कोणतं आहे ते कळण्यासाठी प्रथमा विभक्तीची गरज असते. ते झालं लिंगमात्रे प्रथमा. परिमाण मात्रे प्रथमा म्हणजे ज्यावेळेस एखादं वस्तू आहे त्याचं मोजमाप सांगायचं असेल त्यावेळेस प्रथमा विभक्ती वापरली जाते. जसं द्रोणो व्रीही. ते वाक्य पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेले ते दिलेले द्रोणो व्रीही. व्रीहीचा अर्थ होतो तांदूळ. आता तांदूळ किती आहे तर द्रोणभर. मग ते द्रोणभर हे त्याचं परिमाण आहे. तर ते परिमाण दाखवण्यासाठी याची प्रथमा विभक्ती. द्रोणो म्हणजे या ठिकाणी त्याचं द्रोणः असं आहे. विसर्ग इथे द्रोणः प्रथमा विभक्तीतला शब्द आहे हा. द्रोणः व्रीही म्हणजे द्रोणभर तांदूळ. तर द्रोणभर तांदूळ हे त्याचं माप दाखवण्यासाठी तिथे प्रथमा विभक्ती घेतली. परिमाण मात्रे प्रथमा म्हणजे ज्यावेळेस मोजमाप दाखवायचं असेल त्यावेळेस प्रथमा विभक्ती वापरली जाते. आणि दुसरं वचन मात्रे प्रथमा. वचन मात्रे प्रथमा म्हणजे संख्या ज्यावेळेस दाखवायच्या असतात 1, 2 किंवा खूप सारे तर हे संख्या दाखवण्यासाठी प्रथमा विभक्ती वापरली जाते. एकम, द्वे, त्रीणी ही त्यावेळेस संख्या दाखवण्यासाठी प्रथमा विभक्ती वापरतात. तर ही झाली प्रथमा विभक्ती. कुठे वापरायचं त्याचं सूत्र झाले लिंग प्रतिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. नंतर बघा आता हे बघितलं आपण प्रथमा विभक्ती कुठे वापरली जाणार. नंतर कर्ताकारक. प्रथमा विभक्ती आणि कर्ताकारक हे दोन्ही एक सोबत बघतोय आपण. प्रथमा विभक्ती जर का असेल तर त्याचं कारक येतं कर्ताकारक. जो पण शब्द प्रथमा विभक्तीमध्ये असतो त्याचं कारक येतं कर्ताकारक. कर्ताकारकचं आणखी एक सूत्र आहे स्वतंत्र कर्ता. म्हणजे क्रियायाम स्वातंत्र्येन विवक्षित अर्थ कर्ता स्यात्. कर्ता म्हणजे काय तर जो क्रिया घडवून आणतोय तो कर्ता असतो. म्हणजे क्रियेमध्ये जो विवक्षित अर्थ आहे तो घटक जो दाखवतो त्याला कर्ता असं म्हटलं जातं. क्रिया करणारा थोडक्यात सांगायचं झालं तर जे आपल्याला क्रियापद दिलेलं आहे वाक्यात त्या क्रियापदाद्वारे जी क्रिया दाखवलेली तो क्रिया करणारा जो व्यक्ती असतो त्याला कर्ता म्हटलं जातं. क्रिया करणारा तो कर्ता. जसं एक वाक्य आहे समजा रामः ग्रामं गच्छति. हे वाक्य आहे. आता याच्यामध्ये क्रियापद आहे गच्छति. गच्छतीचा अर्थ होतो जाणे. जाणे ही क्रिया होते या ठिकाणी. पण ही क्रिया करतं कोण आहे? जाणे ही क्रिया करतं कोण आहे? राम करतोय बरोबर. ही क्रिया करणारा राम आहे किंवा ह्या क्रियेला जो घडवून आणतोय तो आहे राम. म्हणजे राम काय झालं त्या ठिकाणी राम काय त्या ठिकाणी जो क्रिया घडवून आणतो तो काय असतो कर्ता. कर्ता. राम काय त्या ठिकाणी कर्ता. कर्ता आहे बरोबर. जो क्रिया घडवून आणतो त्याला म्हटलं तर कर्ता. आता या ठिकाणी रामाची विभक्ती कोणती आलेली आहे पुल्लिंगी. विभक्ती लिंगाने
प्रथमा प्रथमा विभक्ती आहे ना. देवप्रमाणे राम शब्द चालतो. देवः देवौ देवाः प्रथमा. रामः रामौ रामाः प्रथमा. रामः प्रथमा विभक्तीमध्ये आलं आणि त्यातल्या त्यात गच्छती ही क्रिया राम करतोय म्हणून राम हा झाला कर्ता. एक लक्षात ठेवायचं कॉम्बिनेशन, प्रथमा विभक्ती जर का असेल तर त्याचं कारक येतं कर्ताकारक. जसं आणखी एक बघा, तर हे एक वाक्य आहे, पाठकः पुस्तकं पठति. तर ह्या वाक्यात क्रिया कोणती आहे, क्रियापद कोणतं आहे? पाठकः पुस्तकं. पठती. क्रियापद पठती हे क्रियापद आहे, बरोबर. पठती म्हणजे वाचतो. आता हे जे क्रिया आहे, वाचणे ही क्रिया आहे, ही क्रिया कोण करतंय त्या ठिकाणी? वाक्याचा पूर्ण अर्थ आहे पाठक पुस्तक वाचतो. पाठक, आता ह्या ठिकाणी वाचणे ही क्रिया कोण करतंय? पाठक करतो, बरोबर. आणि पाठक शब्द कोणत्या विभक्तीमध्ये? प्रथमा विभक्तीमध्ये, बरोबर. एक लक्षात ठेवायचं, जर का शेवटी विसर्ग असेल, अकारांत असेल आणि विसर्ग असेल ना, तर मोस्टली ती प्रथमा विभक्ती राहते. पाठकः विसर्ग आहे, अकारांत आहे, ती ही प्रथमा विभक्ती. आता प्रथमा विभक्तीमध्ये पठती ही क्रिया करतोय, तर पाठकचं कारक कोणतं येणार? कर्ताकारक. याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, आता तुम्हाला क्वेश्चन जो येतो ना तो असाच येतो, वाक्य दिलेलं असतं आणि वाक्यामध्ये एक शब्द अंडरलाईन केलेला असतो. त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचं तुम्हाला कारक ओळखायचं असतं. ते कसं ओळखायचं, तर एक ऑप्शन असा असतो की आपल्याकडे त्या शब्दाची विभक्ती ओळखायची, विभक्तीवरून कारक ओळखायचं. आता जर समजून घ्या, त्या शब्दाची विभक्ती जर प्रथमा विभक्ती असेल तर त्याचं कारक कोणतं येणार? कर्ता. प्रथमा विभक्तीचं कारक येतं कर्ताकारक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, प्रथमा विभक्ती कारक येणार कर्ताकारक. नंतर पुढची विभक्ती येते द्वितीया. द्वितीय विभक्ती आणि कर्मकारक. आधी कर्मकारकचं या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र लक्षात ठेवायचं, कर्तुः ईप्सिततमं कर्म. आणखीन एक वरती एक राहिलं, प्रथमा विभक्ती जी असते ना, तर ज्यावेळेस संबोधन, आपण प्रत्येक शब्द बोलल्यानंतर शेवटी हे राम, हे रामो, हे रामा हा संबोधन, हे देव, हे देवो, हे देवा हा संबोधन, किंवा हे माले, हे माले, हे माला हा संबोधन. हे ज्यावेळेस संबोधन म्हणतो त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी प्रथमा विभक्तीच वापरलेली असते. फक्त एवढे आपण त्याच्यासमोर हे असं त्या ठिकाणी संबोधनात्मक शब्द वापरतो. संबोधनार्थक जे पण शब्द असतील ते प्रथमा विभक्तीमध्येच असतात, म्हणजे त्यांची प्रथमा विभक्तीच असते. संबोधन ही 8वी वेगळी विभक्ती नाही आहे, विभक्ती 7च आहेत. 7 विभक्ती आहेत आणि कारक 6 आहेत. तर संबोधनामध्ये जो पण शब्द असतो त्याची विभक्ती ही प्रथमाच राहते, फक्त आपण त्याला संबोधनवाचक शब्दासोबत समोर जोडतो. दुसरा कारक येतं कर्मकारक. कर्मकारकचं सूत्र आहे कर्तुः ईप्सिततमं कर्म. आता त्याची वृत्ती दिलेली, वृत्ती म्हणजे स्पष्टीकरण असतं. कोणतेही सूत्र असू द्या, सूत्राच्या खाली जी वृत्ती दिलेली असते ना, ती त्याचं संस्कृतमधून स्पष्टीकरण असतं. तर कर्तुः ईप्सिततमं कर्म. ईप्सिततमं म्हणजे काय, तर कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमं कारकं कर्मसंज्ञं स्यात्. म्हणजे कर्त्याला क्रियेशी संबंध जोडण्यास अत्यंत आवश्यक असणारे जे कारक असतं ते कर्मसंज्ञक असतं. कर्तुः क्रियया आप्तुम, क्रियेद्वारे कर्त्याला जे प्राप्त करायचं असतं, इष्टतमं म्हणजे प्राप्त करायचं असतं, ते
कर्म असतं. कर्ता क्रियेद्वारे जे प्राप्त करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. जसं वाक्य बघितलं आपण वरती, रामः ग्रामं गच्छति. तर ह्या ठिकाणी गच्छती ही क्रिया आहे, जाणे ही क्रिया घडते आणि राम हा करता ती क्रिया घडवतोय. पण राम जाणे ह्या क्रियेद्वारे कोणती गोष्ट प्राप्त करतोय, कोणत्या ठिकाणी जातोय? गावाला. गावाला. गच्छती ह्या क्रियेद्वारे काय प्राप्त होतंय, तर गावाला जातोय. म्हणजे गावाला जाणे ही गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून हे झालं क्रियापद, कर्म हे झालं क्रियापद गच्छती. आणि ह्या गच्छती या क्रियापदाद्वारे जे प्राप्त होते ते आहे कर्म. म्हणून ग्रामम कर्म आहे. कर्तुः क्रियया आप्तुम् इष्टतमं कारकं कर्मसंज्ञं स्यात्. कर्ता क्रियेद्वारे जे प्राप्त करतो किंवा कर्त्याचा क्रियेसोबत संबंध जोडण्यासाठी जे अत्यंत आवश्यक असतं ते कारक म्हणजे कर्मकारक. आता इथे खाली कर्मकारकाची कोणती विभक्ती करायची ते दिलेले सूत्र. कर्मणी द्वितीया. कर्मकारकाची द्वितीया करायची, द्वितीय विभक्ती. अनुक्ते कर्मणी द्वितीया स्यात्. म्हणजे द्वितीय विभक्ती जर का असेल तर त्या ठिकाणी कर्मकारक असतं. अनुक्ते कर्मणी द्वितीया स्यात्. अनुक्त म्हणजे क्रियापदावरून कारक न समजणे. अनुक्ते कर्मणी द्वितीया स्यात्. एवढं याची वृत्ती लक्षात ठेवायची. कर्मकारक जर का असेल तर त्याची विभक्ती होते द्वितीय विभक्ती. आता याच्यावरून एक नियम लक्षात ठेवायचा की जेव्हा आपण क्वेश्चन दिलेलं राहील, क्वेश्चन म्हणजे वाक्य दिलेलं राहील, वाक्यामध्ये शब्द अंडरलाईन केलेला राहणार, तर तो जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याची जर का विभक्ती द्वितीय विभक्ती असेल तर कारक कोणतं येईल त्याचं? कर्मकारक. कर्मकारक. कोणतेही वाक्य येऊ दे त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दाचं जर का विभक्ती द्वितीयामध्ये असेल तर द्वितीय विभक्तीचं कारक कोणतं येतं? द्वितीय विभक्ती कोणत्या कारकाची असते? कर्मकारक. कर्मकारक. ठीक आहे. नंतर द्वितीय विभक्तीमध्ये आणखी एक लक्षात ठेवा की ही द्वितीय विभक्ती तर असतेच, अनुक्त कर्माची द्वितीय विभक्ती होते. दुसरं आणखी एक सूत्र येतं अकथितम च. म्हणजे काही वेळेस आहे ना 2 शब्द द्वितीय विभक्तीमध्ये असतात. त्यावेळेस त्या ठिकाणी एक कर्म हे गौण कर्म असतं आणि एक कर्म मुख्य कर्म असतं. जसं गाम तंडुलान ओदनम पचती. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये तंडुलान शब्द पण द्वितीयामध्ये, ओदनम शब्द पण द्वितीयामध्ये. या ठिकाणी ओदनम हे कर्म आहे आणि हे गौण कर्म आहे. तर 16 धातू असे आहेत ज्यांना द्विकर्मक धातू म्हटलं जातं. 16 द्विकर्मक धातूंची संख्या आहे 16. तर हे दुह, याच, पच, दंड, रुध ह्या असे एकूण 16 धातू आहेत. त्या 16 धातूंच्या योगे 2 कर्म त्या ठिकाणी तयार होतात. एक कर्म गौण असतं, एक कर्म मुख्य असतं. तर हे 16 धातूंना द्विकर्मक धातू असं म्हटलं जातं. त्याची लिस्ट दिलेली आहे. दुह, याच, पच, दंड, रुध, प्रच्छ, ची, शास, भ्रू, जी, मथ, मुष, नि, रू, कृश आणि वह. तर याचे एकूण हे 16 धातू आहेत की ज्याच्या योगे 2 कर्म त्या ठिकाणी येतात वाक्यामध्ये. तर फक्त हे आकडा लक्षात ठेवा. द्विकर्मक धातू किती आहेत तो आकडा तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
किती द्विकर्मक धातू आहेत एकूण? द्विकर्मक धातूंची संख्या किती आहे? 16. 16. हा आकडा लक्षात ठेवायचा, MCQ मध्ये आकडा येऊ शकतो. त्याच्यानंतर द्वितीय विभक्तीची उपपद विभक्ती. आता हे आपण बघितलं की कर्मकारक जर का असेल तर त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती वापरायची. आणखीन अदर दॅन कर्मकारक द्वितीय विभक्ती आणखी कुठे कुठे येते, तर त्याचे काही नियम आहेत. त्याला म्हटलं तर उपपद विभक्तीचे नियम. उपपद विभक्तीमध्ये बघा, आणखीन द्वितीय विभक्ती कुठे कुठे येते, तर अंतरा, अंतरेन आणि विना हे शब्द ज्यावेळेस असतील तर यांच्या योगी द्वितीय विभक्ती होते. विनाव्यय आपण काल पण बघितलं, विनाव्यय योगी द्वितीय विभक्ती येते. जसं विना, विना म्हणजे विदाऊट, शिवाय. जलम विना मत्स्यः न जीवती, पाण्याशिवाय मासा जगत नाही. या ठिकाणी विनाव्यय आलं म्हणून विनाव्यय योगी जल शब्दाची द्वितीय विभक्ती घेतली. जलम विना, पाण्याशिवाय. अंतरा, अंतरा म्हणजे मध्यभागी. राम लक्ष्मणौ अंतरा सीता तिष्ठती, राम आणि लक्ष्मण या दोघांच्या मध्ये सीता उभी आहे. राम लक्ष्मणौ अंतरा, राम लक्ष्मण दोघांच्या मध्ये, अंतरा. सीता तिष्ठती. नंतर अंतरेन, अंतरेन म्हणजे पण विदाऊट, शिवाय. धनम अंतरेन कुतः सुखम, धनाशिवाय सुख नाही. तर ह्या ठिकाणी अंतरेन, ज्याच्याशिवाय त्याची द्वितीय म्हणून धन शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय आलेली. नंतर दुसरा बघा, दुसरा नियम आहे अभितः परितः समया निकषा हा प्रति अनु आणि यावत यांच्या योगे द्वितीय विभक्ती होते. अभितः परितः समया निकषा हा प्रति अनु आणि यावत यांच्या योगी द्वितीय. जसं अभितः, अभितःचा अर्थ होतो जवळ. गृहम अभितः विद्यालयम वर्तते, घराच्या जवळ विद्यालय आहे. अभितः जे आहे, ज्याच्याजवळ, गृह शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय आली. गृहम अभितः, घराच्या जवळ विद्यालय आहे. तर परितः, परितः म्हणजे आजूबाजूला, ज्याच्या आजूबाजूला त्याची द्वितीय, म्हणून विद्यालयम परितः क्रीडांगणम वर्तते, विद्यालय शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आलेली. परितः म्हणजे आजूबाजूला, अभितः म्हणजे जवळ, परितः म्हणजे आजूबाजूला. ज्याच्या आजूबाजूला त्याची द्वितीय, म्हणून विद्यालयाच्या आजूबाजूला, म्हणून विद्यालय शब्दाची द्वितीय विभक्ती आली. विद्यालयम परितः. तर समया किंवा निकषा, समया निकषा याचा अर्थ होतो जवळ. पाठशालां समया गृहम वर्तते, पाठशाळेच्या जवळ घर आहे. निकषा म्हणजे पण निकट, निकटतम, पाठशाळेच्या निकट घर आहे. तर यांच्या योगी द्वितीय विभक्ती होत असते. नंतर तिसरा नियम येतो गत्यर्थक धातूंचा वापर असताना जिथं जायचं ते कर्म असल्याने त्याची द्वितीय विभक्ती होते. गत्यर्थक धातू म्हणजे गच्छती, गच्छती हा धातू आहे गत्यर्थक धातू. जसं आपण वाक्य बघितलं होतं वरती, रामः ग्रामं गच्छति. तर ह्या वाक्यामध्ये गत्यर्थक धातू आहे गच्छति. गत्यर्थक धातूचा ज्यावेळेस वापर असेल त्यावेळेस जिथं जायचं त्याची द्वितीय. मग ह्या ठिकाणी गच्छति हा गत्यर्थक धातू आहे, त्याच्यामुळे द्वितीय कोणत्या शब्दाची आली, जायचं. गच्छति ह्या धातूने कुठे जायचं हे दाखवलंय. गच्छति हा गत्यर्थक धातू आहे, म्हणजे कुठेतरी जायचंय हे दाखवलं जातंय. जातो किंवा जाणे हे गच्छति धातून दाखवलं जातंय. रामः ग्रामं गच्छति ह्या वाक्यामध्ये गच्छति धातूद्वारे कुठे जायचं हे दाखवलेलं आहे. गावाला. गावाला जायचं हे दाखवलंय. म्हणून द्वितीय विभक्ती कोणत्या शब्दाची घेतली, ग्राम. ग्राम शब्दाची. तेच कर्म आहे म्हणून त्याची द्वितीय विभक्ती आली. गत्यर्थक धातू म्हणजे जे ठिकाणी गती दाखवणारे धातू,
तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली गच्छतीचा वापर होतो. त्याच्यानंतर अधिशिंग, अधिष्ठा आणि अध्यास हे धातू ज्यावेळेस असतील त्यावेळेस द्वितीया विभक्ती होते. आता अधिशिंग म्हणजे अधिष्येते झोपणे, च्या वर झोपणे. अधिष्ठा म्हणजे च्या वर उभे राहणे किंवा च्या वर बसणे. हे ज्यावेळेस धातू असतील त्यावेळेस द्वितीया विभक्ती येते. जसं विष्णू सागरम अधिष्येते. अधिष्येते म्हणजे झोपतो. विष्णू सागरावर झोपतो. तर सागर हे त्या ठिकाणी अधिष्ठान झालं किंवा अधिकरण झालं. त्या ठिकाणी अधिष्ठाने ज्या गोष्टीवरती झोपलं जाते ती अधिष्ठान झालं, म्हणून सागर शब्दाची तिथे द्वितीया विभक्ती आली. विष्णू सागरम अधिष्येते. नंतर अधितिष्ठती, अधिष्ठा. स्था तिष्ठती धातू आहे, त्याला अधि उपसर्ग लागलाय. 22 उपसर्ग बघितलेत आपण, त्याच्यामध्ये एक उपसर्ग होता अधि. स्था धातूला अधि उपसर्ग लागला, तयार झालं अधिष्ठा. स्था धातूचे रूप होतात स्था तिष्ठती. स्था तिष्ठती हे त्याचं रूप आहे, त्याच्यामुळे अधितिष्ठती हे त्याचं क्रियापदाचं रूप आपण त्या ठिकाणी घेतलं. अधितिष्ठती म्हणजे च्यावर बसतो. तर सज्जन आसनम अधितिष्ठती, सज्जन आसनावर बसतात. तर आसन शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आली. तर हे क्रियापद लक्षात ठेवायचे. अधिशिंग, अधिष्ठा आणि अध्यास ह्या धातूंबरोबर द्वितीय विभक्ती होते. नंतर 5वा नियम आहे उभयतः, सर्वतः, धिक आणि उपर्युपरी, अधो अध, अधि अधि यांच्या योगी द्वितीय विभक्ती होते. उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला, ज्याच्या दोन्ही बाजूला त्याची द्वितीय विभक्ती. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति, मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति, मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. ते या ठिकाणी मार्ग शब्दाची द्वितीय विभक्ती आली. मार्गम उभयतः, ज्याच्या दोन्ही बाजूला त्याची द्वितीया. सर्वतः म्हणजे सगळ्या बाजूला, ज्याच्या सगळ्या बाजूला त्याची द्वितीया. उपर्युपरी म्हणजे वरचे वर, ज्याच्या वर त्याची द्वितीया. त्याच्यानंतर अधो अध म्हणजे खालोखाल, ज्याच्या खालोखाल त्याची द्वितीया. तर अशा प्रकारे द्वितीय विभक्ती होते. याच्यामध्ये हे उपपद विभक्तीचे नियम होते द्वितीयाचे. त्याच्यात मेन काय काय लक्षात ठेवणार, एक आहे विना. विना धातुयोगी द्वितीय विभक्ती होते. दुसरं हे अभितः, परितः, समया यांच्या योगी द्वितीय. हे शब्द ज्यावेळेस येतील ना वाक्यामध्ये किंवा जिथे पण हे शब्द असतील गाळलेल्या जागी वगैरे असं विचारलेलं असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं तिथे द्वितीय विभक्ती होणार. किंवा मग जे गाळलेली जागा अव्यय प्रकरणामध्ये गाळलेली जागा येतात त्यावेळेस पण ह्या उपपद विभक्तीच्या आधारावरती तुम्हाला ते ओळखता येतं की कोणत्या अव्यय त्या ठिकाणी वापरलं जाईल.